हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रेणुका राऊत आणि कदाचित तुम्हाला मागचं सगळं बघून समजलं असेल की आम्ही आहे रेल्वे स्टेशनला आणि ही आहे अश्लेषा माझी बहीण. सो मी चालली आहे आज शूटला ॲज युजल. सो हे रेल्वे स्टेशन आहे पिंपरीचं आणि मी कामशेतला चालली आहे शूटला. पहिल्यांदा मी असं लोकलने ट्रेनने वगैरे प्रवास करणार आहे शूटसाठी. मला इतकी अशी जास्त काही माहिती नाही आहे म्हणून मी हिला सोबत घेऊन चालले होते. बराच उशीर लोकलची वाट बघितल्यानंतर फायनली लोकल आली. वेळेत नाही आली आणि त्यानंतर आम्ही लोकलमध्ये बसून निघालो. मला फारसा काही लोकलचा असा अनुभव नाही आहे. मी 4-5 वर्ष अगोदर गेले होते माझ्या फॅमिलीसोबत आणि एकदा फ्रेंड्ससोबत. त्यामुळे मला माहीत होतं की जागा वगैरे भेटत नाही, गर्दी असते. पण तरी थोड्या वेळाने आम्हाला जागा भेटली. आनंद झाला थोडासा. खूप छान वातावरण होतं सगळीकडे. म्हणजे नजर जिथपर्यंत जात होते ना तिथपर्यंत पूर्ण ग्रीनरी, कंटिन्यू पाऊस, भुरभुर. खूप छान वाटत होता. व्ह्यू एवढा छान होता. मला असं वाटत होतं शूट सोडून आज फिरायलाच जावं आज, पण असं होऊ शकत नव्हतं. आम्ही उतरलो कामशेतला आणि ते सर आम्हाला पिक करायला येणार होते. मग आम्ही बाहेर गेलो. खूप छान होतं प्लॅटफॉर्मही तिथलं. मग ते सर आले, मग आम्ही बसलो. अगदी 5 ते 7 मिनिटाचं अंतर होतं त्यांच्या स्टुडिओपर्यंत. तोपर्यंत मस्त आमच्या गप्पाही रंगल्या. मॉडेल इन्क्वायरीची पोस्ट टाकलेली ना, एका मित्रांनी त्यांना कॉन्टॅक्ट करून दिला. अच्छा, हो. कारण त्यांचं म्हणजे कंटिन्यू असतं मॉडेल्स सोबत काम वगैरे, भरपूर पोरांसोबत. आणि मग पोचल्यानंतर मी सर्वात आधी फेस वॉश करून घेतला आणि लगेच खायला बसलो. कारण वेळ न घालवता आम्हाला लवकरात लवकर शूट पूर्ण करून मला परतची लोकल 5:30ची होती आणि त्या दिवशी होती एकादशी म्हणून खिचडी खातीये मी. मग त्यानंतर लगेच मी मेकअपला बसले. ही मेकअप आर्टिस्ट आहे, त्यांचीच स्टुडंट पण होती, म्हणजे फोटोग्राफरसुद्धा आहे आणि मेकअप आर्टिस्टसुद्धा, मल्टी टॅलेंटेड. मग झालं आणि मग आम्ही शूटला स्टार्ट केलं. इंडोरची थीम होती त्यांची. त्यांना लायटिंग आणि सगळं दाखवायचं होतं त्यांच्या स्टुडंट्सला. सो इंडोरमध्ये लायटिंग्स जास्त प्रकारे दाखवू शकतात, म्हणजे इंडोरमध्येच करतात लायटिंग्सचं सगळं. सो यस, त्यानंतर तिने परत एकदा थोडासा मेकअप सेट केला कारण पूर्ण लाईट्स होत्या तर स्वेटिंग होत होतं मला खूप. मग नेक्स्ट चेंज केलं. मी सगळे माझे आउटफिट्स घेऊन आले होते कारण त्यांना न्यूट्रल आउटफिट्स हवे होते सगळे आणि थोडेफार तिचेही होते आणि माझेही होते, म्हणजे जी मेकअप आर्टिस्ट होती तिचे. म्हणजे त्यांना एकदम बेसिक मेकअप, बेसिक एकदम न्यूट्रल फेस पाहिजे होता. नो एक्सप्रेशन्स, नथिंग. मी भरपूर फोटोग्राफर्ससोबत आधीही काम केलं आहे, पण इथे छान वाटलं मला. म्हणजे छान वाटलं म्हणण्यापेक्षा ते जे वेगळे थीम्स, लायटिंग्स, वेगळे कलर्समध्ये खेळत होते ते खूप छान होतं. प्रत्येक लाईटचा वापर कसा करायचा ते खूप एकदम बारीक गोष्ट त्यांच्या स्टुडंट्सला शिकवत होते. म्हणजे कुठे लाईट कट केली पाहिजे, कुठे नाही केली पाहिजे, ह्या सर्व गोष्टी. मग त्यांचं लायटिंग्सचं सर्व झाल्यानंतर त्यांनी मलाही विचारलं की तुला कसे फोटोज हवेत, आणि मग मी सांगितलं आणि मग माझ्या हिशोबाने थोडे फोटोज घेऊन झाल्यानंतर आम्ही केलं पॅकअप. इंडोर शूट असल्यानंतर इतका काही थकवा जाणवत नाही, पण इथे थोडंसं लायटिंग्स असल्यामुळे मला थोडं डोळ्यांना त्रास होत होता. म्हणून मग त्यांनीही खूप लवकर पॅकअप केलं. अगदी वेळेत, टाईमच्या खूप आधी आम्ही केलं पॅकअप. त्यानंतर त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या स्टुडंट्सला खायला वगैरे आणलं होतं कारण एकादशी होती. मग सर्वांनी आम्ही खाल्लं आणि मग ग्रुप फोटो घेतला आणि त्यानंतर मी निघाले. कॅमेराला लागलंय काय? नाही लागलं. बोल काय बोल. चाललंय गाईज आता आम्ही आला तो पण. पुन्हा आता ते सर आम्हाला सोडायला येत होते लोकलसाठी. त्यांचा एक स्टुडंटही होता जो कासरवाडीचा होता. सो म्हणजे आमच्या इथेच तो पण उतरणार होता. तो सुद्धा आमच्यासोबत आला. सकाळी नव्हता तो आमच्यासोबत कारण तो लवकर येतो, क्लासचा टायमिंग त्यांचा लवकर होता आणि प्रॅक्टिकल्सचा उशिरा. मग त्यांनी आम्हाला हा एक पॉईंट दाखवायला नेलं तिथे स्पेशली, कारण ते बोलले की लोकल यायला अजून वेळ आहे, तर मग चला मी तुम्हाला इथला छान असा पॉईंट दाखवतो. पण आम्ही खाली उतरलो नाही कारण मग थोड्या वेळासाठी असं नको व्हायला की आपण फोटोज काढत बसलो आणि ट्रेन मिस होईल.
सो गेलो आम्ही प्लॅटफॉर्मवरती आणि हा आहे तो सरांचा स्टुडंट. ही इंदिरा नदी आहे. मला असं वाटतंय हा पण ब्लॉग करतो, पण हा शॉर्ट हा म्हणजे मिनी ब्लॉग करतो. ही होती एक्सप्रेस, जी की खूप लॉंग रूटची असतात आणि ही जवळून गेल्यानंतर खूप खराब वास आला, त्यामुळे माझे एक्सप्रेशन्स बघू शकता तुम्ही. आता ट्रेन आली आहे, आता जायचंय आम्हाला घरी. मग आता ब्लॉग एंड दिसेल का ग? बंद नको असते. फोटोग्राफर सरक तो त्याचे स्किल्स दाखवतोय फोटोग्राफीचे. तू का वाकून बघतीये? वाकून बघून ट्रेन दिसणार नाहीये. जा काम पटकन. मला घेऊन तर हे होते भेळवले काका आणि हे त्या फोटोग्राफरला म्हणजे त्या सरांचा स्टुडंट म्हणजे हा पण फोटोग्राफरच आहे. तर त्याला त्यांचं डेली रुटीन म्हणजे ते तिकीट काढतात का नाही वगैरे वगैरे सगळं सांगत होते त्याला.